महालक्ष्मी मंदिराचे हे सर्व पिलर्स. उमेश, आता आपण एक चर्चा करूया. चला, इंडियन आर्किटेक्चरचा हा सुंदर नमुना आहे. इतक्या शार्प पद्धतीने या टेक्निक्स यांनी यूज केलेल्या आहेत त्या काळामध्ये. विचार कर. तेच. आणि सेकंड थिंग अशी की एवढा एक सिंगल स्टोनमध्ये जर एक मिस्टेक झाली असेल त्याला फिक्स कशी केली असेल त्यांनी. फिक्स करण्याचा विषयच नाही. विषय काय, हा स्टोन एका व्यक्तीने बनवला आहे. सेम व्यक्ती तर हा स्टोन बनवला नाही, दुसऱ्या व्यक्तीने हा बनवला आहे, तिसऱ्या एका कारागिरीने हा बनवला असेल. सर्व कारागिरींनी सर्व स्टोन सारख्याच मापात बनवले. एवढं फिक्स. चला आपण प्रोटोटाइप कसा असेल. आपण एक गृहित जरी धरलं की एखाद्या व्यक्तीकडून छोटीशी मिस्टेक झाली, तो स्टोन तर या ठिकाणी फिक्स करणार नाही. तो जर रिजेक्शनला गेला असेल तर मग तो स्टोन आहे कुठे. स्टोन तर तुम्ही मिटवू शकत नाही ना. सर्वात महत्त्वाचा मुद्दा. याचा अर्थ असा की या ठिकाणी फिक्स करण्यात आलेले हे जेवढे पण मॉड्यूल्स आहेत हे परफेक्टली सिंगल वर्कमध्ये बनवण्यात आलेले आहेत. आणि हाच आपला इतिहास आहे, हाच आपला ठेवा आहे. बघा मित्रांनो, इतक्या सुंदर पद्धतीने ही कलाकारी करण्यात आलेली आहे. इंडियन आर्किटेक्चरचा सर्वात अद्भुत नमुना महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर.